या सुखाकारणे देव वेडावला. कोणासाठी वेडा झाला तर संत म्हणतात आपल्यासाठी वेडा झाला आहे तो, आपल्यासाठी. परमात्माला वेड ज्ञानानं करता येतं का? ज्ञानानं परमात्मा भुलत नाही. मग नुसत्या भक्तीनं परमात्मा भुलतो का? भोळ्या भक्तीनंही परमात्मा भुलत नाही. मी परवा बोलताना बोललो, आपल्या मनामध्ये ज्ञान असलं पाहिजे. ज्ञानाच्या माध्यमातून विवेकाची जागृती आहे आणि विवेक आपल्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण करतो. वेदांताचं चिंतन आपण बघा. भगवान शुकदेवजी वर्णन करतात, राजन, परमात्मा जसे आहेत तसे येतात आणि सर्वांना आपल्यामध्ये आणि सर्वांमध्ये परमात्मा मिसळतात. देव पण लीला करतात बघा. देवानं लीला केल्या, देवानं खोड्या केल्या. का खोड्या केल्या? कारण खेळाच्या माध्यमातूनच व्यक्तीला जीवन बदलता येतं बघा. कथा सांगताना सगळा वेदांतच सांगू लागलो जमत नाही. सिद्धांत पाहिजे, दृष्टांतही पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजे. गोकुळामध्ये आनंदोत्सवाचं वातावरण आहे. या दशमस्कंदामध्ये 90 अध्यायाचं वर्णन केलेले बघा. 90 अध्याय आहेत दशमस्कंदात. भगवंताच्या त्या गोकुळामध्ये केवळ येण्यानं नंद बाबाला ज्यावेळेस समजलं, लाला भयो, आहा काय आनंद झालाय बघा. त्याच ठिकाणी नंद बाबानं दानाचा संकल्प केलाय. आपल्याला एखादी मंजूळ बातमी, शुभ वार्ता जर समजली तर जीवानं पहिल्यांदी सत्पात्र दानाचा संकल्प करावा आणि ते दान करावं, असा शास्त्रीय सिद्धांत आहे. कारण दानाच्या माध्यमातून जी बातमी आपल्याला आनंदाची समजलेली असते त्या आनंदामध्ये अधिक वृद्धी होते बघा, अधिक वृद्धी होते. अवघ्या गोकुळामध्ये हे वातावरण पसरलं आणि गोपी तर विचार करू लागल्या की आता आपल्याला जायचंय. गोप तर निघून गेले. बाळाला पाहता 2-2 बाळाचा जन्म आणि त्या बाळाला बघत असताना त्या नंदभवनाच्या प्रांगणामध्ये झुंबडची झुंबड जाऊ लागली भगवंताला पाहायला. गोप जातात, पाहतात, पाहतच राहतात. कोणालाही तिथून बाजूला व्हावं असं वाटत नाही. गोपींना ही बातमी समजली. गोपींना म्हटलं जरा जाऊ द्या, पुरुष वर्गांना जाऊ द्या आधी, त्यांचं उरकलं की मग आपण जाऊ. शुकदेवानं वर्णन केलंय, राजन, या गोपींना आपल्याला आवरण्यासाठी वेळ लावलाय. देवाच्या मंदिरात जायचंय, देवाला बघायचंय, मग कसंही जायचं का नाही, जरा सजून जाऊ की. आणि मग गोपींना सजण्यासाठी वेळ घातलाय. शुकदेवानं गोपी कशा कशा सजल्या याचं वर्णन विस्तारपूर्वक केलंय बघा. हे महर्षी वाल्मिकींना अयोध्येमध्ये स्त्रियांचं वर्णन केलं नाहीये. त्या जशा आहेत तशा निघाल्या. ज्यावेळेस महाराज दशरथांच्या पोटी पुत्र जन्मला असं त्या राण्यांना, अयोध्येमधल्या महिलांना समजलं, जशा आहेत तशा निघाल्या. पण गोकुळामध्ये तसं झालं नाहीये. गोकुळामध्ये गोपींना वेळ लागतो. मग असं का झालं याचं कारण सांगितलं. अयोध्या राजधानी आहे आणि राजधानी शहरामधल्या स्त्रियांना फारसं आवरायची गरज नसते. त्या नेहमी टिकटॉक असतात. जशा आहेत तशा त्या जाऊ शकतात. खेड्यामधल्या महिला मंडळांना आवरावं लागतं, भांडे धुणं, सडा सारवण, म्हणून त्यांना वेळ लागला. शुकदेवानं म्हटलं, हे सगळं सजत असताना शुकदेवानं एक इथं भाव चिंतन मांडलंय बघा. भगवंताच्या भेटीची उत्सुकता जशी गोपींना आहे तशी भगवंताच्या भेटीची उत्सुकता कोणाला आहे तर गोपी जो फुलांचा गजरा आपल्या वेणीमध्ये बांधत होत्या ना, पूर्ण अशी वेणी बाजूला केली आहे आणि तो गजरा असा पिन लावून बांधत असताना, त्या केसामध्ये गुंफत असताना फूल जे आहे त्या गजऱ्यामधलं फूल, त्या 2 फुलाचा संवाद शुकदेवानं या ठिकाणी सांगितला आहे. काय संवाद सांगितलाय बघा. एक फूल दुसऱ्याला म्हणतं, अरे या गोपीला वाटतंय मी भाग्यवान, मी भाग्यवान, त्या परब्रह्माला आधी मी पाहणार,
पण एक सांगू तुला, हिच्या आधी देवाला आपण पाहणार आहे. दुसऱ्या फुलानं म्हटलं कसं पाहणार, आपण तर मागं असू. मग हीच तोंड, हिला पुढं कुठं तोंड घालायची सवय. तसं नाही आहे. मी सांगतो ना हिची सवय काय, खोड काय सांगतो ना. ही जाताना नट्टापट्टा करणार, आपल्या वेणीला असं झुमवणार, मग ती वेणी समोर येणार. किती गोड वर्णन केलंय शुकदेवानं बघा. आणि असं वर्णन केल्यानंतर गर्दीमध्ये पहिल्यांदा समोरची गोपी थोडीच तिला पाहू देणार आहे. ती पाहू येणार नाही. मागची समोरच्याला ढकलणार आणि ती ढकलत असताना तिचा जो खांदा आहे हा पुढे जाणार आणि पुढे गेले की देवाला पहिल्यांदा आपण पाहणार. अरे तिनं म्हटलं खरंच की आपण देवाला पाहणार. पण गंमत काय झाली, हे असं दोघांचं संभाषण चाललेलं असताना जे फूल दुसऱ्या फुलाला बोलत होतं त्यामधलं दुसरं फूलनं गळून खाली पडलं. खाली पडल्यानंतर ते फूल त्या असलेल्या फुलांना म्हटलं, अरे मी किती कमनशिबी ना, तू देवाचं दर्शन घेणार आणि मग आता माझं काय. बघा उत्साह कसा द्यावा, एखाद्या सेनापतीनं कसा उत्साह द्यावा, हे शुकदेवांचं चिंतन आपण बघा. जो फूल भगवंताला पाहणार आहे तो म्हणतो, अरे मी कसला भाग्यवान, माझ्यापेक्षा तू भाग्यवान. त्यानं म्हटलं कसं काय, अरे मी तर येणारच नाही ना, मी देवाला पाहणार नाही, मी येणार नाही, मग मी भाग्यवान कसा, तू तर अरे नाही, मी जाणार, मी देवाला पाहणार, गोपीही देवाला पाहणार, त्या आनंदामध्ये ते येणार आणि येण्यानंतर त्यांच्या पदस्पर्शानं तू खऱ्या अर्थानं पावन होणार. ही भावना किती गोड शुकदेवांना मांडली आहे बघा. आनंदाच्या भरात, नामसंकीर्तनाच्या भरात, अरे तू तर आधीच मुक्त झालास, पण भगवंताच्या चरण रजाच्या माध्यमातनं तू खऱ्या अर्थानं मुक्त होईल. आम्ही तर काय कोंबलून जाऊ. शुकदेवानं हे जे सुंदर वर्णन केलेलं आहे, या वर्णनाच्या माध्यमातून शुकदेवांना सांगायचं हे आहे की भगवंताच्या दर्शनानं फुलांना सुद्धा वाटतं आपलं जीवन कृतार्थ होईल. तर मला सांगा, जीवाचा उद्धार नाही होणार का? पण हा उद्धार होणार कधी? एकदा त्या भगवंताला फक्त पाहताना, भगवंताचं दर्शन घेताना अंतःकरणामध्ये कारुण्य भाव येणं गरजेचं आहे. कारुण्य भाव. जितक्या अंतःकरणात करुण भाव तुमचा येईल तितका भगवान तुमच्यावर कृपा करतो बघा. म्हणून कधी देवाच्या दर्शनाला जाताना, परिक्रमेला आपण जाताना, आपल्या रांगेमध्ये आपण असताना संसाराच्या गप्पा कधीच मारायच्या नसतात, कधीच नाही. अरे आपण त्या वाटेवर आहोत ज्या वाटेवर भगवंत आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा दाखवणार आहे. आपण संसाराच्या वाटेवर नाही आहेत, आपण भगवंताच्या वाटेवर आहे. म्हणून एक एक पाऊल पडत असताना सुद्धा देवाचं चिंतन अंतःकरणात आठवावं आणि आठवलेल्या चिंतनानं जर आपण त्या रांगेमध्ये जाऊ लागलो तर संतांना सांगितलं, तुम्हाला एक त्रिभुवनाच्या वारी करण्याचं फळ तुम्हाला एका रांगेमध्ये दर्शनाच्या फळाच्या माध्यमातून मिळतं. इतकं सामर्थ्य त्यामध्ये आहे. या सगळ्या गोपी गेल्या, देवाला पाहत राहिल्या. पाहता पाहता सर्वजण म्हणतात, अगं मला बघू दे. समोरची म्हणते, अगं जरा मला बघू दे. प्रत्येकाला वाटतं देवापासून हटूच नाही. प्रत्येकाला वाटतं. आता नंदभवनामध्ये तर आनंदोत्सव तयार झाला, सुरू झाला. सगळेजण सगळ्या गोकुळाला पूर्ण सजवलं. आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया